कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणची आई नाही, याच्यावर तुमचं काय मत आहे सांगा. काही बोला. आपण मेलो तर आपली बायको फक्त रडणार आहे, मग उडी टाकणार आहे. आपण लग्न केलं तर आपली प्रियशी फक्त आपल्याला टेन्शन देणार आहे. मला शब्द दिलताना असं कसं झालं, आणि आपण तिला म्हणायचं फुल आहे गुलाब का. आणि हे प्रेम करणारे पोरं घाण्यात ठेवायला पुढेवाले, तुम्ही ते गुलाबाचं फुल देत नका जाऊ, ते फार बारीक फुल आहे. सूर्य फुल द्या, सूर्य. काय हा सगळा तमाशा आहे कोणाचा. बस फिट बसलं कीर्तन कोणाचा, मायाचा. आणि ती आली कोण, माया आली प्रज्वलाची नकली. एक तर माहिती नाही राहिला त्याचा प्रज्वलचा तिचा काही संबंध नाही. काय संबंध आहे तिचा. तेव्हा माया आपण येताना बरोबर आणलेली नाही, आणि तिच्या आपलं काही घोटाळा असा झाला. नवरी संघ का नवरी आली आणि नवरदेवाच्या भावाचीच बायको झाली, असा घोटाळा झाला. आता हे पटक्यान कळलं. हे पहा किती फिट बसलं. आणि थोडं आडवं सांगितलं तर बाधित झाले तुम्ही. आता ती आली कोण, माया. आणि ती आल्यावर काय म्हणते माहिती का, मला याच्यात नवरा करायचा आहे. नवरा याच्यात नवरा करायचा आहे. तिला म्हणलं काय भाई, याच्यात काही नवऱ्याला तोटा नाही, याच्या हातलाही नवरे आहेत. ती म्हणली पण तसं नाही, मला नवरा करायचा आहे, पण तो माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. म्हणजे मी त्याची आई असली पाहिजे आणि तोच माझा नवरा असला पाहिजे. म्हणजे मी आई मीच आणि बायको मीच, मुलगा तोच, नवरा येतो. बरं बाई फिट. दुसरी आठ काय, ती म्हणजे दुसरी आठ अशी आहे, मला दिवस नाही गेले पाहिजे, मी मोकळी राहिली पाहिजे, मग मला नवरा बरोबर राहिला पाहिजे. बरं राहील बा तुझा नवरा, तुला काय करावं लागेल. ती म्हणजे काहीच नाही, माझ्या नवऱ्याला मुलं झाली पाहिजे, आणि ती 1-2 वर्षाच्या गॅपनं नाही, एकखट्टी झाली पाहिजे. बरं बाई चालत. तिनं काय केलं, त्या मायेनं या शरीरात मी तयार केला. शब्द नीट आहे का, काय तयार केला. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात येतो. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. मी आता जर एखादं म्हणून टाळ नीट वाजव, हा टाळ देवळा जर दिसलो ना, बापाचा नाही. एखाद्याला म्हणून बापात नीट वाजव, मरण. पण इंद्रिकडच्या कीर्तनात पखवाद वाजवला, जर वाजवला आपल्या बापाच्या व्यात फरक. हिनं नेमका असा घोटाळा केला मी, माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय, माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय इकडं येतानाच तिकडं जमीन इकडून आला, तर इकडं काय दिला. आता पहा कसा घोटाळा झाला. हिनं केला मी तयार, कुणी गेलं बाबाचं माया. आता मायानं मी तयार केल्यामुळं तो तिचा मुलगा झाला. पती जन्मला माझे
बोंबाला कीर्तन मायला. आता मी तिनं तयार केल्यामुळं ती कोण झाली त्याची आई, आणि तो कोण झाला तिचा मुलगा, आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. आता काय झाला नवरा, म्हणजे मुलगा आहे तोच, नवरा आहे तोच, बायको तीच, आणि आई तीच. पण ती जन्माला माझे उदरी मी झाले तयाशी नवरी, आणि त्याला गेले दिवस. तो राहिला बरोबर कोण मोहम्मद सगळं मी 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 राहिला गरोदर. आता मी गरोदर राहिला, त्याला गेले दिवस, आणि तो झाला बाळातीन कोण मी, आणि त्याला एक खटी 12 पोरं झाली. आता एक खटी 12 पोरं, हे थांब ना एका जागेवर. एक खटी 12 पोरं झाली, एक खटी कोणाला मेला. हा आता म्हटलं, पण त्या मी मध्ये असं झालं 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी, 12, आणि हा झाला 12 आणि ही म्हातारी गेली निघून माया. तिलाही झालं का ग निघून झाली, काम संपलं. प्रत्येक जीवाला 84च्या कचाट्यात गुंतून मारायचं एवढंच माझा धंदा. माझं काम काय, जन्माला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करायची, बाप करायचा, सासरा करायचा, आजा करायचा, आट्याक आणायचा, मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा. मायचं कामच आहे. It is a chain, it is a cycle, and it is a generation continuity. It has not a gap system. हा कंटिन्यू चालू ठेवायचं म्हणतो. एक मेला का एक तयार, एक मेला एक तयार. फक्त खाणं करायचं नाही, पण शिवाला शिवाला शिव होऊ द्यायचं नाही. हाताने का कोणाचा आहे माहिती गेली निघून. आता हाताला मारा ती कोण मी, त्याला पोरं झाले 12, 6 झाले पोरं, 6 झाल्या पोरी. आता मोजा तुम्ही 12 पोरं. काम काम क्रोध, काम क्रोध, काम क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 6 पोरी आणि 6 पोरं. आता यांची माहिती एक एक वाक्यात ऐकायची का पुढे जायचं ऐकायची. पहिला तयार झाला काम. आता बारीक ऐका, काम जर शरीरात तयार झाला तर तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. कधी देण्यात पाहिजे, शरीरात काम तयार झाला का पहिलं पाप डोळ्यात तयार होत, आणि याच्यात पाप आलं डोळ्यात, इतका डेंजर कधी दुसरा कोणीच नाही. जगातली सगळी पाप साठवायची ताकद खतरनाक घडी येतो. हा पाप करीन, पण उलट ऐका, डोळ्यात पाप आलं पण तो काही करणार नाही ना. काय करीन डोळा, बोला ना, काय करीन डोळा. त्याच्यात किती पाप आलं करीन काय, पापणी खालीवर करीन, नाही तर डोळ्याची एक बाजू झाकीन. कशी रे कशी रे झाकीन कशी रे. डोळा मारून मोकळं झालं काय. डोळा काही करीत नाही. आता उलट आहे का बघा, बाप तयार झालं शरीरात, ते गेलं डोळ्यात. डोळा म्हणणं आपल्याकडे नको, ते गेलं मनात, डोळ्यातून गेलं मनात. ए बऱ्या मनात, आणि मन इतकं हुशार आहे ते म्हणणं आपल्याकडे नको. माया नावानं सगळे बोंबलं तेव्हा. मग हे पुढे घालायचं आलं शरीरात, आणि एकदा शरीरातला काम खवळला का साधून फिदू काहीच चालत नाही. माणसं म्हणते ते ज्ञानेश्वरी पाठ, ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही. काम एकदा खवळला
नाही नाही तिथं वळवळ नाही. काय माणसं हे नाही. कापड दुकाना पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं तरी माणसाशी बांधत. प्लॅस्टिकचे काय अध्याय नाही. काम येतो काम तले बारीक आहे का. शरीरातला एकदा काम खवळला आणि इंद्रियावरचा तापा सुटला का साधून बिदू काय नाही. मग काय म्हणून समजा पोर तो माणूस फार पहिला चांगला पखवाज वाजवायचा, पण आता नादी लागल्यापासून कोणीकडे थापा टाकतो. तो थापा नाही तो धूम फोडाया बसला. काम आता ऐका त्याच्या पुढं तुमचं तर पहिले डोकं बंद झालं, अजून पुढं लय अवघड आहे. काम एकदा शरीरातला खवायला धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. 1898 नरची ओळी आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्यातला अहंकार बाजूला काढा नाही तर चित्त बाजूला काढा. चित्त बाजूला काढा आणि त्याला गाठ्यात प्रमाणाचं आहे भोजना मागती तूप औषध. आणि पाया पडून सांगतो तुम्ही एवढा मोठा सप्ताह केलाय, लोक अर्पण केलंय, तुम्ही जेवढा खर्च केला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. आज तुम्ही अभ्यास करा. आज एकट्या ह्या माणसाची पंगत आहे. एकट्या पंगत घालणाऱ्या माणसाने ध्यानात ठेवायचं, आज तुमचे जेवढे पंक्तीला पैसे जातील ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला मिळणार. नाही मिळाले तर माझ्याकडून घ्या. तुम्हाला सांगतो चांगल्या कर्माला चांगलंच फळ आहे, फक्त थोडा त्याला वेळ आहे. तुम्ही म्हणाला आम्ही कृष्ण मंदिर बांधले त्याला 5,000 रुपये दिलेत. कृष्ण तुम्हाला लगेच 50,000चा बंडल देणार नाही. पण तुमच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा हे 5,000चं पुण्य तुम्हाला वाचवल्याशिवाय कधी नटायचं. कर्मयोग सांगत असताना कर्मामध्ये 3 टप्पे आहेत. काही कर्मांना तात्काळ फळ आहे, काही कर्मांना थांबावं लागतं आणि काही कर्माला विधी लिखित आहे ते टाळता येत नाही. म्हणून गीतेमध्ये धर्म शब्द आहे, ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. गीतेमध्ये धर्म शब्द आहे आणि धर्म शब्दाचा 108 वेळा गीतेमध्ये धर्म शब्द आलाय. ज्ञानेश्वरीत तसं नाही आहे. ज्ञानेश्वरीत 9,033 ओव्या आहेत, 3,500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत ज्ञानेश्वरीत. आणि एवढं सुंदर मंदिर बांधलंय. पहिलं म्हणलं तुम्हाला एक काम सांगणार आहे मी. सांगू? उद्यापासून संध्याकाळी स्वयंपाक करताना, चपात्या करताना, भाकरी करताना, बटाटे कापताना मुलाला आणि मुलीला जवळ घ्या आणि फक्त नित्य नियमाने घरात हरिपाठ करा. 3 दिवस 2-3 दिवस पोरं येणेवाणी करतील, पण 8 दिवसांनी तुमची मुलंच तुम्हाला म्हणतील मम्मी हरिपाठ राहिला. आणि 1 महिनाभर जर तुम्ही हरिपाठ केला तर महिन्याने तुम्हाला हरिपाठाची गरज नाही, माऊलीच तुमचा हरिपाठ करून घ्या. पण हा प्रयोग तुम्हाला पुढच्या वर्षाच्या 11 वर्षापर्यंत करावा लागेल. तो बसवलेला देव कठीण आहे. कणगळीने डोंगर उचलतो, तुम्हाला झोपेतच घेऊन जाईल. पाहुणे रडे पोहतो तुम्ही गेले. हसण्यावारी नेऊ नका. आज प्रत्येक घरांमध्ये जर आध्यात्मिक बैठक नसेल तर घर संपली. तुळशीला पाणी घालणं, मोठ्याचा आदर करणं, मोठ्याच्या पायाला वागणं, थोडस दान करणं, या गोष्टी घरात पाहिजे. नाही तर घर राहिलीच नाही. घर तमाशा झाला, तमाशा. कोण कोणाशी बोलायला तयार नाही. 4 कोपऱ्यात 4 मोबाईल चालू आहे. कोण बोलणं, कोण कोणच्या धावत आहे, कोण कोणच्या धावत आहे. 60% लोक घरी स्वयंपाक करीन संध्याकाळी. किती दरिद्री लोक झाल्या. आणि मग शुगर, बीपी, मग उठताना गोळ्या, बसताना गोळ्या, काही ना पालत व्हायची गोळी, उठताना व्हायची गोळी, कोण वास व्हायची गोळी, कोण मीठ व्हायची गोळी, काही ना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1, कोण उभं राहताना, काही ना बाथरूमला जाताना गोळी, इकडे खाल्लं तर इकडे होत. शुगर, बीपी,
ज्याला शरीर सांभाळता आलं नाही त्याला काही सांभाळता आलं नाही. हे सांभाळा महाराज हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी. एवढी गाव पाहिलीत मी. माझे इतके कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कोणाला 10 जन्मात होणार नाही. अजून 2 वर्ष आयुष्य मला. आमची कीर्तनं थोडी झोंबतात पण ती काळाची. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा तुम्ही माझ्याकडे 100 पोर उभे इथं आत्ता. मी तुम्हाला 93 एवढे दाखवतो इथं आत्ता. 10-12 ते इथंच आहेत. बोलायचं कोणी? बोलायचं नाही. ह्या जगाचा असा नियम झालाय. बोलला का त्याची क्लिप त्याची बातमी तो ठेवायचाच नाही. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरं खोटे बोलायचं नाही. भाग्यवान आहेत तुम्ही. एक सागर महाराजांसारखा वारकरी माणूस तुमच्या परिसरात आहे. तुम्ही भाग्यवान आहात. एवढं मोठं सुंदर मंदिर बांधलंय. मंदिराचं पावित्र्य पाळा. आणि तुम्हाला दुसरं एक काम सांगायचं होतं. हरिपाठाचं झालं पाहिजे नाही दादा. दुसरं एक आहे ज्ञानेश्वरी. उद्या माऊलीचा समाधी सोहळा आहे. उद्या 30 रुपये खर्च करा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. फडक्याने गुंडाळा आणि रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. हळद कुंकू व्हा. 8 दिवसांनी फडकं बदला. 1 महिन्यामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वरीचं दर्शन चांगलं होईल. पण घरांमध्ये तरुण पोरांना सांगून ठेवतो तुम्ही काही करा फक्त पोटाचा प्रश्न सोडवा. शेतीवर उपजीविका होणार नाही. कांद्यावर टमाट्यावर उसावर कपाशीवर तुरीवर काहीच होणार नाही. शेतकऱ्याच्या पोराने काही हो कष्टाची लाज धरू नका. काम करायला लाजू नका. पण पोटाचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहू नका. एवढं सांभाळलं ना तुम्ही. एवढं भरलं ना. याला लागणारे 2 ड्रेस 1 चप्पल जोड 2 बनियन 2 अंडरपॅन्ट आणि याला लागणार दिवसभराचं अन्न एवढं तुम्ही कमवलं ना बस. मी मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या गायक वादकांमध्ये मी गरीब माणूस. मी मोबाईल वापरत नाही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. कोण मिळालं तपास नाही. कोण उलाटलं तपास नाही. आणि कोण आपल्याबद्दल काय भोगत याचाही घेणार नाही. मोबाईलच नाही. आणि त्याचा फायदा 3 कीर्तन होऊन आरामही होतो. आणि वाचन जर झालं नाही तासभर तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. ते जमणार. ते काही गप्पा नाहीत. म्हणून पोरांनो माझं तळतळीनं ऐका. तुम्ही काही करा पण पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे? आणि पोरांनो तुम्हाला तळतळीनं सांगतो. इंद्रिकचे वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? हे प्रेम बी नो मनी नो लव. If the money is present, high power of love. But no money, no. काहीच घेणं नाही लोकांना. लोकांना काही घेणं नाही. तुम्हाला सीझन पुरते वापरून घ्यायला. सीझन संपल्यावर सोडून द्यायला. तुम्ही सावध व्हा. तुमचं काय मत आहे? जन हे सुखाचे अंगातली ताकद संपली ना. समजले तुम्ही. हे मित्र यांना काय घेणे. नाही सुटलं. शेवटी फक्त गोपाल कृष्णच तारणार आहे. म्हणून सगळ्या मंडळीला धन्यवाद.
एकदा प्रेमानं भजन करा विठोबा रघुमा